नमस्कार मंडळी. तर आजची राईड आपली असणार आहे वैभववाडी ते भैरवगड. आणि आपण प्रवास असा करणार आहोत की माझ्या घरून म्हणजे वैभववाडीवरून प्रवासाला सुरुवात होणार आहे. वैभववाडी उंबर्डेवरून पाचल, पाचलवरून कराड आणि कराडवरून पुणे आणि पुणेतून माळशेज घाट जुन्नर मार्गे आणि माळशेज घाटमध्ये मोरोशी ते भैरवगड आणि आपला स्टे असणार आहे मोरोशीला. चला तर आपण भेटूया प्रवासामध्ये. चला आटपायचं, तयारी करायची, निघायचं लवकरात लवकर. बाय 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 बाय. मी पहिल्यांदाच आईला व्हिडिओमध्ये घेतलं आहे आणि आईला सवय नाही कॅमेरासमोर बोलायची, त्यामुळे ती काहीच रिॲक्ट करत नाही आहे. चला तर आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. मी काल माझ्या वरसच्या घरावरून निघताना गाडीचं पेट्रोल टँक फुल केला होता आणि ट्रिप 0 केलेला म्हणजे प्रवासात किती किलोमीटर होईल हे लक्षात येईल म्हणून. पेट्रोल टँक तर फुल केला आहे. हे बघा 990चं पेट्रोल बसलं आहे, 9.19 लिटर. माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा नाही आहे आणि मी मोबाईलवर शूट करतो, तीसुद्धा हेल्मेट माउंटला मोबाईल अटॅच करून. त्यामुळे मध्ये काही पॉईंट घेणं मला शक्य होत नाही, पण जेवढे शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगा कमेंट करून, आणि काही चुकत असेल तरी सांगा. आणि आता आपण पोचलो आहे, पाचल क्रॉस केलं आहे आणि आता आपण पोचलो आहे अणुस्कुरा घाटाला. आणि समोर दिसतो हा सुंदर सह्याद्री. आणि सह्याद्रीतून प्रवास करणं म्हणजे हा एक अनुभव अविस्मरणीय असतो. आणि सह्याद्रीतून प्रवास करताना वेळ कसा निघून जातो आणि ना ऊन लागत ना अजून कसला त्रास होत. बस प्रवासाचा आनंद घेत 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 हा प्रवास एकदम सुखाचा होता. आता ऊन तर भरपूर आहे, पण समोर एवढे नजारे छान आहेत की ते उन्हाची दाह जाणवत नाही आहे. अणुस्कुरा घाट तर खूपच छान आहे. रस्ते तर खूप सुंदर आहेत मध्ये मध्ये थोडा खराब पण अप्रतिम आहे. पावसात तर अजून छान दिसणारा. आणि घाटावरून कोकणाला जोडणारा हा इतर घाटांप्रमाणेच एक घाटमार्ग आहे. तर प्रवास तर खूप छान आहे. कधी आलात तर ह्या घाटाने नक्की या. अनुभव खूप सुखद असेल. आणि इथे एक व्ह्यू पॉईंट आहे. चला बघूया काय काय दिसतं इथून आपल्याला. ओहो, अप्रतिम नजारा आहे इथून. चला थांबूया, दाखवतो तुम्हाला. हे पहा खाली धरण आहे आणि त्याचं पाणी दिसतंय. खूप छान नजारा आहे. सुंदर सुंदर नजारे बघून प्रवास सुरू आहे. आता बघूया पुढे अजून काय बघायला मिळणार आहे आपल्याला. हा घाट खूप सुंदर आहे, पण तेवढाच कठीण वळणाचाही आहे. त्यामुळे इथून येताना वाहनं कंट्रोलमध्ये ठेवा. रस्ता खूप छान आहे म्हणून पळवू नका आणि स्वतःची काळजी घ्या. आणि घाट सोडून वरती आल्यावर हा एक ते पॉईंट बनवला गेला आहे विश्रांतीसाठी. तर तिथे एक 5 मिनटं नक्की थांबा आणि खाली दिसणाऱ्या नजाऱ्याचा मनमुराद आनंद घ्या. चला आपण पण घेऊया इथला नजाऱ्याचा मनमुराद आनंद. बघा खालून जे दिसत होतं त्याहून वरून खूप छान दिसतंय. आणि ही आहे आपली सोबती माझी बाईक. आणि हा आहे निसर्गरम्य देखावा.
समोर बघा वेटीवाकडे वळण दिसत आहेत आणि ह्या वेट्यावाकडे वळणात प्रवास करणं म्हणजे खूप आनंददायी आहे. आणि पावसाळ्यात मी तर एकदा इथे नक्की भेट देणार आहे, कारण नजारा खूप अप्रतिम असणार आहे. चला आता नव्या पुढच्या प्रवासाला. असे खूप पॉईंट मध्ये मध्ये मिळणार आहेत. प्रत्येक ठिकाणी एवढा वेळ थांबलो तर पोचायला खूप उशीर होईल. चला निघूया पुढच्या प्रवासाला. 120 किलोमीटर झालंय, 12 वाजलेत आणि आता आपण क्रॉस केलंय अणुस्कुरा घाट. इथून मलकापूर आहे 34, कोकरूड आहे 51, कोल्हापूर आहे 61 किलोमीटर, कराड 91 आणि सांगली 107. आपल्याला जायचं आहे कराडला. कराडवरून पुणे, पुणेवरून मग माळशेज घाट. आपण आता पोचलोय पांढरपाणीला आणि इथून बघा पावनखिंड आहे 4 किलोमीटर, विशाळगड आहे 19 किलोमीटर, मलकापूर आहे 14 आणि कोकरूड 30. आपल्याला सरळ जायचं आहे. इथून आतमध्ये वळलं डावीकडे की आहे पावनखिंड, विशाळगड. आतापर्यंत आपलं 141 किलोमीटर झालं घरापासून. पांढरपाणीहून थोडं पुढे आल्यावर इथे एक हॉटेल दिसलं. त्यांच्याकडून एक ग्लास मस्त ताक घेतला आणि वडा घेतला, कारण मी चपात्यासोबत आणल्या होत्या. स्वतः नाश्ता करून पुढचा प्रवास करू. आपण आता पोचलो आहे सातारामध्ये, राजधानी सातारा. आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा इथे आल्यावर थोडंसं थंड वाटलं. वातावरण खूप छान आहे. आणि आता आपण साताऱ्यामध्ये प्रवेश करतोय. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला दिसेल किल्ले अजिंक्यतारा. चला जाता आता साताराही पाहून घेऊ आणि किल्ले अजिंक्यताराचंही दर्शन घेऊ, ते पण हायवेवरूनच. हा बघा किल्ले अजिंक्यतारा. पुढे कुठेतरी थांबतो आणि दाखवतो किल्ले अजिंक्यतारा. बिल्डिंग आणि या ॲडव्हर्टाईजचे होल्डर, त्याच्यामुळे किल्ला व्यवस्थित दिसत नाही आहे. कुठे मोकळी जागा दिसते का बघू. ओके, इथून दिसेल वाटतं. आणि आपल्या समोर आहे किल्ले अजिंक्यतारा. याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, जाऊन नक्की बघा. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्याला अजून परत अंतर कापायचं आहे, त्यामुळे आता जास्त न थांबता पुढचा प्रवास करूया. पुढे कुठेतरी जेवायला थांबू किंवा काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढचा प्रवास करूया. समोर बोर्ड दिसतोय, मुंबई समोर, पुणे समोर आणि सातारा डावीकडे. आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि पुणेवरून माळशेज घाट. हो 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 हो, कुठे बघतच नाही भाई, मागणं कुठची गाडी येते का. निदान हायवेवर येताना बघा तरी, इंडिकेटर द्या, मागून येणारी गाडी बघा आणि मग गाडी बाहेर काढा. कठीण आहे बाबा. पण लेन चेंज करताना इंडिकेटर तर दिला पाहिजे. चला करूया पुढचा प्रवास. प्रवासात अशा गोष्टी होतच राहतात. जेवण काय केलं नाही, म्हटलं उसाचा रस पिऊया. खूप गरमी होती आणि समोर आहे आपली बाईक. उसाचा रस पिलं की कसं जरा शांत वाटतं जीवाला. उसाचा रस पिऊन जरा बरं वाटलं. तिकडे जरा 10 मिनटं थांबलो, आराम केल्यानंतर
पुढचा प्रवास करतो आहे आणि आता आपण पोचू खंबाटकी बोगद्याकडे. ह्या बोगद्यातून प्रवास करण्याचा अनुभव एक सुखद असतो आणि वेगळाच असतो. हे बघा, मस्त वाटतं या बोगद्यातून प्रवास करायला. जेव्हा असे बोगदे लागतात त्यावेळी लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे, कारण आपण अंधारातून अचानक पूर्ण सूर्यप्रकाशात येतो. आम्ही समोरचं पटकन काही दिसत नाही काही वेळा, त्यामुळे काळजी घ्या अशा बोगद्यातून बाहेर येताना किंवा बोगद्यामध्ये प्रवेश करताना. वातावरण खूप छान आहे आणि खूप वेळाची सावली मिळाली. मात्र कंटिन्यू उन्हातून प्रवास करत होतो, जर बरं वाटलं. बघूया प्रवास कसा होतोय पुढचा. आत्तापर्यंत तरी खूप छान झालंय. आणि समोर दिसतोय आपल्याला किल्ले पुरंदर आणि वज्रगड. हायवेवरून हे किल्ले एकदम स्पष्ट दिसतात. आता आपण पोचलोय कात्रजच्या बोगद्याजवळ. आज ट्रॅफिक इथे मिळालं नाही मला, पण प्रवास खूप छान झाला आहे आजचा अजूनपर्यंत तरी. चला आता आपण जातोय कात्रजच्या बोगद्यामधून. कात्रजचा बोगदा क्रॉस केला आणि त्यानंतर मात्र आता ट्रॅफिक लागते, म्हणजे दिसतंय थोडं ट्रॅफिक पुढे. चला आता आपण पोचूया पुणेमध्ये. मला रोडची ही सिस्टीम खूप आवडली आहे. समोर बघा, प्रत्येक गाडीचा स्पीड मोजला जातोय आणि ओव्हर स्पीड असणाऱ्यांना फाईन हा घरपोच केला जातोय. खूप छान, मस्तच, एक नंबर. त्यामुळे सगळे इथे शिस्तीत चाललेत, कोणी ओव्हर स्पीड करत नाही आहे. खूप छान केलं. आता आपण पोचतोय पुणेमध्ये. तर आता इथे कुठेतरी थांबूया आणि आता इथे पोटपूजा करूया आणि मोबाईलला पण भूक लागली आहे, त्याचीही पोटपूजा करूया, म्हणजेच चार्जिंगला लावूया. कारण मोबाईल ऑफ होण्याची शक्यता आहे. तो इथे कुठेतरी जिथे खायला थांबवू तिथेच मोबाईल चार्ज करूया, कारण अजून भरपूर प्रवास करायचा आहे आणि मोबाईल चालू असणं गरजेचं आहे. एकटा ट्रॅव्हल करतो आहे त्यामुळे मोबाईल चालू असणं खूपच गरजेचं आहे. चला इथे कुठेतरी थांबूया, मोबाईलही चार्ज करू आणि स्वतःलाही चार्ज करतो आणि थोडा आराम करतो इकडे एक 10-15 मिनटं. बघू कुठे आता थांबायला मिळतं आहे का. आता आपण पोचतोय त्रिवेणीनगर चौकजवळ. समोरच आहे पुणे नाशिक हायवे आणि समोर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज. आणि वाजलेत 8:06 झालेत. 430 किलोमीटर मी गाडी चालवली आहे आत्तापर्यंत. अजूनही प्रवास बाकी आहे. चला आता पुढचा प्रवास करूया. इथे तर पंपावर थांबलो आहे, पेट्रोल टाकलं आहे गाडीमध्ये आणि म्हटलं जरा हवा चेक करून घेतली. आणि टोटल किलोमीटर झालं आहे 446. आणि हे बघा किती धूळ आहे इकडे सुद्धा.
हालत बेकार झाली आहे धुळीने. चला आता पुढचा प्रवास करूया. अशी सोबत दे ग बाई. आणि अजून जवळपास 85 किलोमीटर अंतर कापायचं आहे. आता चाललं वैभववाडी टू भैरवगड, मोर्शीचा भैरवगड. तर 85 किलोमीटर बाकी आहे. काहीतरी वाटेत तिथे भैरवगडचं. आणि आतापर्यंत झाले आहेत 497 किलोमीटर. सकाळपासून घरापासून इकडेपासून 497 किलोमीटर अंतर झालं आहे. अजून 85 किलोमीटर बाकी आहे. आणि आता आपण पोचलोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये, जुन्नरमध्ये. हे आहे जुन्नरचे प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आहोत आता जुन्नरमध्ये आणि हा आहे जुन्नरच्या पायथ्याला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. चला आता आपण महाराजांचं दर्शन घेऊया. आणि महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यावर पुढे आल्यावर हा दिसतो शिवजन्मभूमी जुन्नरचा हा बोर्ड. आणि आता आपण तिथून पुढे आल्यावर आपण आलो आता गणेश खिंडीमध्ये. इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. जुन्नरवरून मी पोचलोय गणेश खिंडीमध्ये आणि इथून पुढे जाणार आपण महाशेज घाटला. इथे मी थांबलोय गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये, पण इथून एकही गाडी पास होत नाही आहे. मी बघत होतो कुठची गाडी असेल तर सोबतीने गेलो असतो, पण कुठचीच गाडी नाही आहे इथून. तर आता निघूया आपण पण पुढच्या प्रवासाला आपल्या सोबती माझ्या बाईकसोबत. चला. गणेश खिंडीतून पुढे घाटात आल्यावर मी थांबलोय माळशेज घाटामध्ये. इथे हे मंदिर आहे, इथे थांबलोय. तर आता आपण दर्शन घेऊया आणि मग पुढचा प्रवास पुन्हा सुरू करूया. 12:29 झालेत आणि मी आता आहे माळशेज घाटामध्ये या मंदिराजवळ. आता वाजलेत 1 आणि मी पोचलो आता मनूच्या धाब्यावर. जे डेस्टिनेशन ठरलं होतं तिकडे पोचलो आता. आणि आपली बाईक चला आता आवरूया आणि झोपूया. पोचायला ऑलरेडी 1 वाजला होता. तर आता पटापट टेंट लावूया आणि आराम करूया, कारण सकाळी पुन्हा ट्रेक आहे आणि लवकर निघायचं आहे. त्यामुळे आराम गरजेचा आहे. दिवसभर एकतर बाईक चालवली आहे, त्याच्यामुळे आता आराम मिळणं खूप गरजेचं आहे. चला आता आपण आराम करूया. टेंट तर लावून झाला आहे आणि समोर इथे बाईक पार्क केली. इथेच समोर ही बाईक पार्क केली. चला आता आपण आराम करू. आता झोपे वाजलेत 1:15. सकाळी 4 वाजता तरी सगळे येईल गॅंग. चल झोपूया आता. 550 किलोमीटर रनिंग झालं आहे. आता आराम करूया 2 तास. 2 तासांनी पुन्हा ट्रेकचा. तर पुन्हा भेटूया उद्या सकाळी भैरवगडमध्ये. गुड नाईट. झोपतो जरा 2 तास. कुत्र्या आणि झोपेची वाट लावली यार. कंटिन्यू भोगतात. सकाळपासून बाईक चालवते आणि हे झोपायला देत नाही.
झोप लागते. सकाळी जाग आली ती परिवाराच्या सदस्यांच्या आवाजानेच. त्यांची जोरात तयार झाली होती. ही बघा, परिवार म्हणजे आमचा रायगड परिवार. त्यानेच ही मोहीम आयोजित केली होती. तर त्यांची ही तयारी सुरू आहे. रोप, हेल्मेट्स, हार्नेस सगळ्याचं नियोजन उत्तम प्रकारे चालू आहे. पहिला प्रश्न हाच आहे, मला काही त्रास होत नाही मेडिकल जरी झाला तर माझं नाव हिरंब दत्ता दादा, भूषण, प्रवीण दादा, राजू आणि अनिकेत दादा. आणि रायगड परिवाराचा टी शर्ट जो आम्ही घातलाय त्यात अजून पण डिव्हिजनमध्ये आहेत, ते पण आपले सगळे लीडर होते. त्यांना तुम्ही तुमचं धर्मासाठी झुंजावे, दुर्गोन योग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, देशद्रोही तुके कुत्ते, मारू निघालावे परते, देवदास पावती पत्ते, यदती संशयो नाही, देवमस्तकी धरावा, अवराज कल्लोळ करावा, मुलुक बढवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. 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 सूचना आणि ध्येय मंत्र घेऊन ट्रेकला सुरुवात केली आहे. अंधार आहे, अजूनही सूर्योदय झाला नाही आहे, त्याच्यामुळे टॉर्चच्या उजेडात हा प्रवास आम्ही सुरू केला आहे. हे बघा, चढाईचं काम सुरू आहे आणि दम पण लागतो आहे, कारण सगळी धूळ आहे, त्यामुळे दमायला तर होतं आहे. थोडंसं उजाडायला लागलं आणि भैरवगडाचे पहिले दर्शन झालं. समोर दिसतोय हा भैरवगड आणि हा पहिल्या टप्प्यावर आम्ही आराम करत बसलो आहे. आरामात आरामात. ट्रेकचा पहिला टप्पा पार केल्यावर पुढे उजवीकडे वाट जाते वरती. इथून पुढे आल्यावर हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि छान आहे. इथून अनेक डोंगरदऱ्या छान दिसत आहेत. आणि आपण त्या पोचलो व्ह्यू पॉईंटला. एका बाजूला ही डोंगर रंग आहे तर दुसऱ्या बाजूला दरी आहे आणि दिसतो हा अप्रतिम नजारा. अजून भैरवगडचा ट्रेक खूप बाकी आहे. इथं सुरुवातच आहे, पण सुरुवातीपासून इतके मनमोहक दृश्य दिसत आहेत आणि समोर दिसतोय हा भैरवगड. आता आपण पोचलोय भैरवगडाखालच्या छोट्याशा पठारावर. इथे खाली भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा कार्तिक इथे सगळ्यांचे व्हिडिओ बनवतोय. आणि आता पुढच्या प्रवासाला आपण निघतोय. अजून इथून बरंच चालायचं आहे. समोर जरी भैरवगड जवळ दिसत असला तरी अजून तो खूप लांब आहे. चला आता आपण जाऊया भैरवगडाकडे. थोडं पुढे चालत आल्यावर ह्या इथे बसायला जागा केली आहे आणि ते झोपडी वजा जागा आहे. सो इथे एकतर स्टॉल असतील किंवा अजून काही असेल. चला, आपल्याला अजून बरंच अंतर कापायचं आहे. पुढे जाऊया. वाट खूप छान आहे इथपर्यंत तरी. आता पुढे बघू किती कठीण वाट असेल. चला
चालताना प्रत्येक ठिकाणावरून गडाचे वेगवेगळं रूप बघायला मिळत आहे. जिथून बघावं तिथून तो एक वेगळाच आनंद देतो आणि मनमोहक होतो. हे बघा, जवळ आल्यावर अजून मनमोहक दिसतोय. ही वाट थोडी निसरडी आहे, त्यामुळे जरा जपून. आणि थोडं वरती आल्यावर हा दिसतो निसर्गाचा चमत्कार. खूप सुंदर अनुभव आहे. छान खाली धुकं आहे आणि आपण त्या धुक्याच्या वरती आहोत, तर नजारा खूप छान दिसतोय. म्हणूनच सह्याद्रीत फिरणं खूप आनंददायक असतं. सुख सह्याद्रीचे हेच आहे. या टप्प्यावर आल्यानंतर निसरड्या वाटा सुरू होतात, त्यामुळे इथून चालताना विशेष काळजी घ्या. लक्ष अजिबात चुकायला देऊ नका. चालताना आपल्या पायाकडे, समोरच्या वाटेकडे लक्ष ठेवा. एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. आणि आहे विनायक. विनायक म्हटलं तर एक अवलियाच म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्याच्या हाताचा एक पंजा नाही आहे, तरीसुद्धा हा भैरवगडच्या ट्रेकला आला आहे. अभिमान आहे मित्रा तुझा. वाट निसरडी आहे, त्यामुळे रोपच्या साहाय्याने चालणं पसंत केलं, कारण कशाला उगाच रिस्क घ्या. आणि तुम्ही येताना सुद्धा कोणती रिस्क घेऊ नका. वाट निसरडी आहे, त्यामुळे योग्य काळजी घेऊन चाला. आणि विनायक समोरून येतोय. हाताचा एक पंजा नाही आहे, तरी सुद्धा व्यवस्थित ट्रेक करतोय. हा बघा, आणि आता आपण पोचलोय भैरवगडाच्या मुख्य वाटेजवळ, पायरी मार्गाजवळ. सगळेजण रांग लावून आहेत आणि वरती जायची वाट बघतायत. ट्रेक कधी सुरू होतोय आणि आपल्याला कधी जायला मिळतंय. भैरवगडचा हा तुटलेला पाऱ्यांचा जो भाग आहे समोर दिसतो, हा निळ्या शर्टमध्ये मुलगा चढतोय, तोच पॅच खूप कठीण आहे. एवढा एक पॅच तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला बाकी तसं कठीण काही नाही आहे. आणि ट्रेकची भीती नाही आहे मनात, कारण आपल्यासोबत आहे रायगड परिवार. भैरवगडचा ट्रेक करताना एक लक्षात ठेवा की आपला कॅराबिनर व्यवस्थित अडकला आहे का तो पहा, आणि तो लॉक जरूर करा. आज आमच्या अगोदर 2 ग्रुप आले होते, त्यामुळे आम्हाला थोडी वाट बघावी लागली आणि फायनली आता आमचा ट्रेक सुरू झाला आहे. हे बघा, इथे बाकीचे लोक खाली वाट पाहत बसलेत. त्यांनाही वर यायचं आहे, पण एवढी लाईन आहे. अगोदर एक ग्रुप गेला होता, त्यामुळे थोडी गर्दी आहे, त्यामुळे थांबत वरती जावं लागते. आणि शनिवार रविवार म्हटलं की गर्दी असणारच, त्यामुळे आरामात जाऊ. आणि इथून हा दिसतोय समोरचा निसर्गरम्य देखावा. ग्रुपच्या टेक्निकल टीमने असे छान रोप लावलेत, त्यामुळे सुरक्षेचा विचार पहिला केला गेलाय आणि योग्य सूचनांचं पालन करत आम्ही ट्रेक करतोय, त्यामुळे कोणताही धोका तसा नाही आहे आम्हाला.
तुम्ही कधी याल तेव्हा तुमच्या टेक्निकल ग्रुपचे सूचनांचं नक्की पालन करा आणि व्यवस्थित काळजी घेऊन ट्रेक करा. तुम्हाला रोप ज्यावेळी चेंज करायचं असेल त्यावेळी पण तुम्हाला सूचना दिल्या जातात. त्या पद्धतीने त्या रोपला तुमचं हुक अडकवून तुम्ही पुढचा ट्रेक व्यवस्थित करा. आणि ते आहे पाण्याचं टाकं. ज्यावेळी किल्ल्याची पडझड झाली त्यावेळी हे तुटलं होतं आणि त्यावेळी इथल्या बाहेरच्या पायऱ्याही तुटल्या होत्या. त्यामुळे त्या टाक्यात आतमध्ये जावं लागतं आणि या टाक्याच्या आतमध्ये जाऊन मग पुढचा ट्रेक करावा लागतो. आणि तुम्ही भैरवगडला येताना एक काळजी जरूर घ्या. फोटो व्हिडिओच्या नादात सुरक्षेच्या बाबतीत कोणतेही हेळसांड करू नका. या गडावर येताना प्रत्येक पाऊल हे सुरक्षितच टाकावं लागतं आहे. त्यामुळे फोटो व्हिडिओच्या नादात तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या पूर्ण ग्रुपला मागात पडू शकतं आणि तुम्हाला तर जीवावर बेतू शकतं. त्यामुळे या ट्रेकमध्ये ज्यावेळी फोटो व्हिडिओज काढायचे असतील काढा, पण तुमचा कॅराबिनर रोपला व्यवस्थित अडकवा, तो लॉक करा, सुरक्षित जागी उभे राहा आणि मग फोटो व्हिडिओ काढा. इथून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. इथे 10 ते 12 जण आरामात इथे बसू शकतात, कारण धोक्याच्या ठिकाणी शक्यतो व्हिडिओ काढणं टाळा. इथे सुरक्षित असेल तिथूनच तुम्ही फोटो व्हिडिओज घ्या. आणि रील्स बघून जर तुम्ही येणार असाल तर ती गोष्ट टाळा. कारण रील्समध्ये जे दिसतं तसं इथे नाही आहे. इथे प्रत्येक पाऊल धोक्याचं आहे. टाक्यामधून वर चढताना तुम्हाला असं वर चढावं लागेल आणि तिथून पण पुढे रोप लावलेला आहे. आपला कॅराबिनर इथेही हुक करायचं आहे, व्यवस्थित अडकवायचं आहे, लॉक करायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे. आम्ही आता टाक्यापर्यंत पोचलो आहे आणि तरीसुद्धा आपल्या परिवारचे बरेच जण खाली आहेत अजून, कारण वरती चढायला गर्दी असल्यामुळे आरामातच चढावं लागतं आहे. वरती चढायला गर्दी आहे तर म्हटलं इथेच बसूया. पाण्याच्या टाक्याच्या तोंडावर बसलो आणि इथूनच व्हिडिओ बनवतोय. हा बघा, इतके जण अजून खाली आहेत आणि वर पण गेलेत. कुठे रे? दिसत नाही. दिसला ही टाकी क्रॉस करून वरती आलं ना की इथे हा बघा, हा जो पॅच आहे ना हा अवघड पॅच आहे, कारण इथल्या पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे इथे सांभाळून वरती चढावं लागतं. हा बघा, हा पॅच समोरचा. हा बघा, हा पॅच खूपच अवघड आहे, कारण इथे तुम्हाला सगळं आरोहणाचं साहित्य पाहिजे. आणि परिवार रायगड परिवार तर प्रत्येक सदस्याची व्यवस्थित काळजी घेत होता वर चढण्यासाठी. हा एकच अवघड पॅच आहे. तो पॅच क्रॉस केल्यावर मग तुम्हाला स्वतःची काळजी करून व्यवस्थित वर चढायचं आहे. हे बघा, एवढा खोल भाग आहे, त्याच्यामुळे एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे काळजी घ्या. इथे पायऱ्यांच्या बाजूला सुरक्षा कठडा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित रोपच्या साहाय्यानेच तुम्हाला वर चढायचं आहे. कुठेही हलगर्जीपणा करायचा नाही आहे, कुठेही रोप सोडायचं नाही तुम्हाला. आपला कॅराबिनर रोपला अडकवून तो लॉक करूनच आपल्याला वर चढायचं आहे. आणि ही एका वेळी एकच माणूस चालवू शकते एवढी वाट आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन चला. आणि वर चढताना किंवा उतरताना आपला स्वतःचा तोल हा भिंतीच्या बाजूने ठेवा. ज्या बाजूला खडक आहे त्या बाजूने तोल ठेवा, म्हणजे सुरक्षित राहाल.
एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. या मोहिमेला म्हणजे भैरवगड मोहिमेला येताना चांगले ग्रीप असणारे शूज महत्त्वाचे आहेत आणि कमीत कमी 3 लिटर पाणी तरी आवश्यक आहे तुमच्या बॅगमध्ये, कारण वरती पाण्याचा साठा नाही आहे आणि जर गर्दी असेल तर खूप वेळ थांबावं लागतं. त्यामुळे पाणी आणि व्यवस्थित ग्रीप असणारे शूज आणि तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात असे कपडे घालूनच या. रोप सोड. खाली उतरणाऱ्या लाईनला कसाला हा पायरी मार्ग चढून वर आलात की इथे लागतं पाण्याचं टाकं. पण आता त्याच्यात पाणी नाही आहे म्हणजे अजिबात नाही आहे. पूर्ण सुकं पाण्याचं टाकं आहे आणि गडावर कुठेच पाणी नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे असणारा पाण्याचा साठा हा मुबलक असावा. सोबत फळं आणि सुका खाऊ असेल तर उत्तमच. आणि ही बघा, इथून पाण्याच्या टाकायच्या बरोबर समोर एवढी खोल दरी आहे. त्यामुळे हुल्लडबाजी अजिबात करू नका. व्यवस्थित चाला. रोपचा हुक अजिबात काढू नका, कारण तुमची एक चूक खूप महाग पडू शकते. हे विनायक दादाला तर सलाम आहे, एका हाताने सगळं हँडल करतोय. थांब बाबा, खालच्यानं थांबव जरा. कोण नाही मीच साचलोय. इथून आता 5 मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचू. उतरणाऱ्यांची वर्ण गर्दी असल्यामुळे थांबत प्रत्येकाला व्यवस्थित सुरक्षित ठेवून पास करून मग आम्हाला पुढे जावं लागतं आहे, कारण इथे कोणतीही चूक करून चालत नाही आहे. कारण खोल दरी आहे, पायऱ्या अरुंद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण काळजी घेऊनच सगळं काम करतो आहे आणि सूचनांचं पालन करतो आहे. आता एवढे शेवट माझ्या मागे, मी सेकंड लास्ट आहे. नाही काय झालंय, तुमचे 2-3 सोडत आहेत, आमचे 2. आता पायऱ्या आहेत ना 90 डिग्री. हां खरं आहे. आता आपल्या इथून थोडं असंच बाजूने चालत जायचं आहे. इथे पण तशीच आहे, माती निसरडी माती आहे. त्यामुळे इथून चालताना सुद्धा सावकाश चाला, जरी वर आलात तरी. आणि इथून आपल्याला परत पुढे पायरी मार्ग आहे. तो पायरी मार्ग पार केला की आपण गडमाथ्याला पोचू. हे आमच्या कार्तिकची बडबड बघा किती चालू आहे. पूर्ण ट्रेकच्या प्रवासात त्याने अशी बडबड केली. अशक्य सह्याद्री. मला तिथे भीती वाटली खूपच. मग मी खाली बघायचं सोडून दिलं आणि पायाच्या तिथे बघायला लागलो. आजूबाजूला बघायचं सोडून दिलं, पण झाला तो पॅच. घाबरलंय. रे बाबा, पटकन माणसं आहेत. एकटाच आहे, पाठच्या पाठी कळायचं बी नाही तुला. हा छोटासा पायरी मार्ग चढून वर आलात की इथे एक पाण्याचा टाका लागतं. यात पाणी आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे सध्या. आणि आता आपण पोचलोय गडमाथ्याला. इथे थोडीशी सावली आहे, सगळे इथे बसलेत. बसलो थोडा नंतर जाऊ ना. थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे पिलं आणि थोडंसंच पुढे आलो तर समोर हा नजारा दिसला. सह्याद्रीचं सुख हेच असतं. जितक्या उंच जावं तितकं मनमोहक दिसतो सह्याद्री. आणि या गडावरून किती म्हणजे एरिया कव्हर केला जात असेल, म्हणजे किती गडांवर किती वाटांवर लक्ष ठेवलं असेल याचा अंदाज आपल्याला इथे आल्यावर येतो.
कारण वरून खूप मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. त्यामुळे हा गड खरंच स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा होता. खरंच त्यावेळीचं तंत्रज्ञान खूप प्रगत होतं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण हा समोर बघू शकता, हा डोंगर भैरवगडापेक्षाही उंच आहे. पण त्यावरून टेळवणी केली जात नव्हती, कारण का वरून भैरवगडाच्या बाजूने कोण येणारं ते दिसणार नव्हतं. पण भैरवगडावर उभं राहिलं की ह्या डोंगरापासून ते चारही बाजूचा परिसर दिसतो. पण याच्या पलीकडच्या डोंगरावर गेल्यावर मध्ये भैरवगड आणि ती रांग आल्यामुळे फक्त 2 बाजूचा परिसर दिसणार होता. पण भैरवगडावर आल्यावर चारही बाजूचा परिसर दिसतो. म्हणजे त्यावेळीचा किती गोष्टी विचारात घेऊन हे गड किल्ले किंवा टेहळणी बुरुज बांधले असतील याची आपल्याला माहिती होते. आज वातावरण एवढं साफ नाही आहे, त्यामुळे पलीकडचे गड किल्ले दिसणं थोडं मुश्किल आहे. पण इथून जिथपर्यंत नजर जावे तिथपर्यंत फक्त डोंगर रांगा दिसतात आणि त्या खूप लांबवरच्या दिसत आहेत. इथून टेहळणी करताना शत्रू कित्येक मैल दूरवर असला तरी इथून सहजरित्या दिसणार होता. म्हणजे आत्ता आपण 1-2 किलोमीटरच्या अंतरावर चौक्या बसवतो, पण त्यावेळीचे हे गड किल्ले त्यांच्या चौक्या अशा ठिकाणी आहेत की कित्येक मैल दूरवरचा, कित्येक किलोमीटर दूरवरचा शत्रू दृष्टिक्षेपात येत होता. धन्य आहे ते मावळे. आता आपल्याकडे गिर्यारोहणाची अनेक अत्याधुनिक साधनं आहेत, पण तेव्हाच्या काळात ही नव्हती. तरीसुद्धा एवढ्या कठीण ठिकाणी येऊन टेहळणी करणं, स्वराज्यावर लक्ष ठेवणं, हालचालीवर लक्ष ठेवणं, परत डोंगरदऱ्यांच्या वाटा, व्यापाऱ्यांच्या वाटा यांच्यावर लक्ष ठेवणं, शत्रूवर लक्ष ठेवणं, हे काम एवढ्या कठीण ठिकाणी येऊन करत होते. खरंच खूप ग्रेट होते, खूप महान माणसं होती ती. आता त्यांचा वारसा आपणच जपला पाहिजे. त्यामुळे या गड किल्ल्यांची काळजी घ्या आणि आपण गड संवर्धनात सर्वांनी मदत करा. स्वराज्यातील गड किल्ले ही आता आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गड किल्ले संवर्धनात जेवढं शक्य होईल तेवढं तुमचं सहकार्य लाभू द्या. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे दाखवता आलं पाहिजे, त्यांनाही अनुभवता आलं पाहिजे. ह्यासाठी नक्की गड संवर्धनात तुमचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभू द्या. आणि आता आपण पोचलो आहे गडाच्या सर्वोच्च भागात. वरती फक्त टेहळणी बुरुज असल्यामुळे तसे काही अवशेष नाही आहेत. फक्त वाटेत येताना खाली थोडे घरांचे म्हणजे चौथऱ्या दिसतात. आणि आता आपण उतरायला सुरुवात करत आहोत. उतरताना जास्त दमछाक होणार आहे कारण निसरडी वाट आहे. हा आहे आमचा जेडी. माझ्या डोक्यावर हेल्मेट आहे असं वाटत पण नाही. दिसत नाही. आहे हा मंदार अँकर कर, चल बाहेरून बाहेरून बाहेरून. हुक अँकर केलेलं असताना सुद्धा हा परत सांगते अँकर कर म्हणून. आता कुठचा हुक अँकर करू? या गडावर चढताना काही वाटत नाही, पण उतरताना ही अशी अवस्था आहे. खाली दरी दिसते आणि वाटणी सरडी आहे. त्यामुळे काळजी घेत घेत बसत अगदी व्यवस्थित एक एक पाऊल टाकावं लागतंय. त्यामुळे काळजी घेऊन उतरा.
दुपार झाले, आम्ही उतरायला घेतलं आहे, तरीसुद्धा अजून खालून येणाऱ्यांची गर्दी कमी नाही आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी आता हे थांबावं लागतं आहे. अजूनही खालून माणसं वर चढत आहेत, त्यामुळे खालून येणाऱ्यांना वर यायला द्यावं लागतं. नंतर वरचे खाली जात आहेत. एक चढणारे 5 उतरणारे 5 असं करून करून सगळं ॲडजस्ट केलं जातं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी थांबायला लागतं आहे. पण भैरवगडच्या रील्स बघून नुसतं येऊ नका, तर अगोदर काही ट्रेक करा, त्याचा अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही भैरवगडचा हा थरार अनुभवायला नक्की या. खाली उतरायला गर्दी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी बसत येत होतो आणि त्यात ऊन भयंकर आहे, त्यामुळे डिहायड्रेशन होत आहे. आणि हे बघा, वाटेत जेव्हा थांबावं लागतं आहे त्यामुळे एवढ्याशा जागेत ॲडजस्ट करून बसावं लागतं आहे. त्यात हे भयंकर ऊन आणि खालची ही दरी, ज्याला उंचीची भीती वाटते त्याने विचार करूनच अरे बाबानो. आणि शेवटी एका पॅचवरून रॅपलिंग करतच खाली उतरावं लागतं. आणि शेवटी माझी वेळ आली रॅपलिंग करत उतरायची. सो आता उतरतोय, समोर व्हिडिओ बघू शकता. हा व्हिडिओ कार्तिकने केला आहे. सो थँक्यू. एक नंबर ये आलाय. नाही टाक तू टाक. कोण नाही तू नाही. मागे बघ भेंडी. खाली उतरल्यावर पहिल्यांदा लिंबू सरबत पिलं आणि बरं वाटलं. सरबताचा हावरा, सगळे लिंबू पाणी. सकाळी इथे जाता नाही आलेला, म्हणून म्हटलं उतरल्यावर भैरवनाथाचं दर्शन घेऊया. तर इथे आहे भैरवनाथाचं देवस्थान, जे गडाच्या खाली आहे. चला तर जाऊया, बघूया आणि दर्शन घेऊया भैरवनाथाचं. आणि कृपया कचरा करू नका, इथे प्लास्टिक कचरा खूप आहे. कृपया काळजी घ्या इथे येताना. गड आपलीच जबाबदारी आहे. आणि इथे हे देवस्थान आहे. हा नंदी आहे, समोर पिंड आहे आणि अशी लहान लहान देवाची पूजा केलेली आहे. आणि आता आपण जातोय मनूच्या धाब्यावर, जिथं आपण ट्रेकला सुरुवात केली होती. वाटेत असे छान घरं आहेत, झोपड्या आहेत. आणि आता आपण पोचलोय मनूच्या धाब्यावर. आता इथे फ्रेश होऊया आणि जेवण घेऊया. आणि आजचा आपला भैरवगडचा ट्रेक खूप छान झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.